फक्त हा लेप तांब पितळ्याच्या भांड्यावरती तुम्हाला लावायचा आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. लेप लावून ठेवला तर तुम्हाला काहीही दुसरं करायची गरज नाहीये आणि तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन टिपमध्ये खूप सारं स्वागत करते आहे. आजचा हॅक आहे तांब पितळीची भांडी कशी स्वच्छ करायची. आता रक्षाबंधन सुद्धा येत आहे, सणवारांना आता सुरुवात होत आहे. अशा वेळेस आपल्याला तांब पितळीची भांडी हे स्वच्छ लागतात. बाहेरची पावडर आपण आणल्यानंतर त्याने तर आपल्या हाताला खाज सुटतेच, भांडे तर निघतात, पण मात्र आपल्या नखांमध्ये पूर्ण काळं काळं होऊन जातं. पण आता तसं करायची काहीही गरज नाही. आपल्या घरातील जे पदार्थ आहे ते पदार्थ वापरून आपण हे सगळे भांडे क्लीन करणार आहोत. त्याचबरोबर रोज पूजा करावी लागते, त्यामुळे आपले सगळे भांडे तांब पितळेची स्वच्छ असणंही तेवढंच गरजेचं आहे. खूप सोपं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1.5x स्पीडवरती तुम्ही बघू शकता, म्हणजे तुमचं एकही पार्ट स्किप होणार नाही. तुम्ही एकही पदार्थ कमी जास्त टाकला तर तुम्हाला म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही. आपल्याला घ्यायचं आहे पोह्याच्या चमच्याने 3 चमचे घट्ट असं दही. लक्षात घ्या, जर तुम्ही घट्ट दही घेतलं तर तुम्ही 3 चमचे घ्यायचे आणि जर तुम्ही पातळसर दही आणि खूप आंबट दही असेल तर 2 चमचे घेतलं तरी चालेल. जेवढी आपली कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची त्या हिशोबाने. पण जेवढं आंबट दही असेल ना, तेवढा आपल्याला रिझल्ट हा खूप छान भेटणार आहे. याची मात्र तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे. म्हणजे लक्षात घ्या, इथे प्रमाण तुम्ही जे दह्याचं आहे ते पहिले कमी टाकलं तरीही चालून जाणार आहे. त्यानंतर आपल्याला इकडे टाकायचं आहे 2 चमचे भरून बेसन. येस, 2 चमचे पोह्याच्या चमच्यानेच आपण सगळं मेजर करतोय, त्यामुळे पोह्याचा चमचा तुम्हाला इकडे घ्यायचे, किंवा तुम्हाला किती भांडे स्वच्छ करायचे त्या हिशोबाने तुम्हाला सगळ्या गोष्टींचं प्रमाण घ्यायचं आहे. कारण मला फक्त 3च गोष्टी स्वच्छ करायच्या आहेत, त्यामुळे मी त्या हिशोबाने घेते आहे. आणि त्यानंतर मी टाकले आहे 1 चमचा भरून हळद. येस, आपल्याला हळद सुद्धा यामध्ये टाकायची आहे. हा लेप आपण आपल्या चेहऱ्यावरती लावतोच, पण यामध्ये अजून काही पदार्थ टाकून आपल्याला या लेपामुळे आपली भांडी स्वच्छ करायची. हा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आणि मला तुमचे आभार सुद्धा मानता येतील. मी यामध्ये टाकलेला आहे हाफ टीस्पून बेकिंग सोडा आणि त्यानंतर टाकले सिट्रिक ऍसिड हाफ टीस्पून. सिट्रिक ऍसिड म्हणजे लिंबू सत्व. किराणा दुकानामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. लिंबू सत्व 2 प्रकारचे असतात. एक तर म्हणजे साखरेसारखे दाणे असतात आणि एक म्हणजे पावडर फॉर्म मध्ये असतात मैद्यासारखं. तर तुम्हाला जे मिळालं ते तुम्हाला इकडे घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अजून एक इन्ग्रेडियंट टाकायचं आहे, पण त्याआधी आपल्याला ही जी काही पेस्ट बनत आहे ही व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची. आता इथे जर तुम्ही दह्याचं प्रमाण कमी टाकलं असेल तर मग तुम्ही इथे अजून दह्याचं प्रमाण वाढवू शकता आणि याची अशी पेस्ट बनली पाहिजे याची काळजी घ्यायची. यामध्ये बेकिंग सोडा आणि सिट्रिक ऍसिड म्हणजे लिंबू सत्व टाकल्यामुळे हे ना असं फसफसायला लागतं, याची रिॲक्शन व्हायला सुरुवात होते. अजून एक इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, पण तो आपण शेवटी टाकणार आहोत. आता जर इथे तुम्हाला असं वाटलं की हे पेस्ट खूप घट्ट बनली आहे, तर मग इथे तुम्ही दह्याचं प्रमाण अजून वाढवू शकता. या हिशोबाने तुम्हाला करायचं आहे. आता व्यवस्थितरित्या हे मिक्स करून घेते आहे मी. यामध्ये जे सिट्रिक ऍसिडचं प्रमाण आहे ते मात्र आपल्याला जास्त टाकायचं नाही. ते जर आपण जास्त टाकलं तर मग काय होईल, आपली भांडी लवकर काळी होऊ शकतात. त्यामुळे यामध्ये जे दही टाकलं त्याचा आंबटपणा सुद्धा खूप जबरदस्त पद्धतीने काम करतो. नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 ते 2 चमचे, ते म्हणजे लिंबाचा रस. आता इथे लिंबाचा रस टाकलाय, तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. आता माझ्याकडे व्हिनेगर नव्हतं, पण जर व्हिनेगर घेते ना खूप जबरदस्त रिझल्ट मिळेल. आणि लिंबू माझ्याकडे अगदी अर्ध होतं, त्यामुळे मी थोडंच टाकलंय, तर रिॲक्शन यायला थोडासा वेळ लागतोय. पण जर तुम्ही लिंबाचं प्रमाण ॲप्रोप्रिएट टाकलं ना, तुम्हाला खूप जबरदस्त पद्धतीने याची जे आहे रिझल्ट मिळतो. आता बघा, मी हे टाकलंय, पण यामध्ये जे आहे लिंबाचं प्रमाण कमी झालंय, त्यामुळे मी अजून याच्यामध्ये ॲडिशनल लिंबाचं प्रमाण टाकणार आहे. आता बघा, जर तुम्हाला तुमची हात खराब करायची नसेल तर काय करायचंय, हा सरळ काय करायचंय बघा, यामध्ये मी लिंबाचं प्रमाण अजून वाढवलंय, कारण मी बघितलं की यामध्ये जेव्हा आपण टाकत आहोत ते व्यवस्थितरित्या याचा पटकन असा रिझल्ट येत नाही. त्यामुळे मी अजून यामध्ये लिंबाचा रस टाकलाय. तुम्ही जर यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून व्हिनेगर टाकलं तरीही चालणार आहे. खूप जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे. आता हे व्यवस्थितरित्या मी मिक्स केले. आता हे 2 पद्धतीने तुम्ही वापरू शकता. पहिली पद्धत म्हणजे कशी, सरळ ही पावडर यावरती टाकायची आणि लगेच हातोहात घासून घ्यायचं. पण मला दुसरी पद्धत जरा जास्त सोपी वाटली, जेणेकरून आपला टाइम सुद्धा वाचतो आणि त्या टाइम मध्ये आपण बाकीचे काम सुद्धा करू शकतो. आता तुम्ही बघू शकता किती झटक्यात आपला रिझल्ट येतोय. खूप जबरदस्त पद्धतीने इथे तुम्ही हात सुद्धा भरू नाही शकत. एकदम सॉफ्ट घासणी घ्यायची आणि त्याने घासून घ्यायचं. खूप जबरदस्त रिझल्ट येतो. मी तुम्हाला हे जी ट्रिक आहे ती हायली रेकमेंड करेल. बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आलेला आहे. आता जेव्हा हा लेप आपण लावतोय तर हे 2 पद्धतीने कसं करायचं, तर
दुसरी पद्धत सांगते. जेवढेही तुमच्याकडे तांब पितळेची भांडी आहे, त्या तांब पितळेच्या भांडीला आपण या पद्धतीने हा जो लेप आहे तो लावून घ्यायचा. घासत बसायचं नाही, घासणी घ्यायची नाही. कितीही काळे असू द्या, या पद्धतीने आपल्याला एक कसा ना एक थर लावून घ्यायचा आहे त्याच्यावर. म्हणजे कसं हे 2 मिनिटं आपण रेस्टिंग टाईम दिल्यानंतर त्यावरती पूर्ण याची रिएक्शन होऊन हे इझिली निघून येतं. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला असं घासायची गरज पडणार नाही. आणि माझ्याकडे व्हिनेगर नव्हतं म्हणून, नाही तर इतका जबरदस्त रिझल्ट येतो ना मंडळी. त्यानंतर आपली भांडी काळी सुद्धा होत नाही. आणि माझ्याकडे जे काही दही होतं ते जास्त आंबट नव्हतं. तुम्ही बघितलं घट्टसर अगदी फ्रेश असं दही होतं. तर आता याला सगळ्याला मी लेप लावून घेते आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला आतून बाहेरून सगळं लावून घेतल्यानंतर याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला तसं ठेवायचं आहे. म्हणजे आपलं घासण्याचं जे काही काम आहे ते कमी इथे होणार आहे. या पद्धतीने आतून बाहेरून लेप लावून घ्यायचा आहे आपल्याला. सगळ्या भांड्याला मी सेम ॲज इट इज अशाच पद्धतीने लावणार आहे. आपण वेगवेगळे प्रकारचे लिक्विड वापरतो, तर ते लिक्विड वापरल्यानंतर काय होतं, की थोड्या वेळाने ना ती भांडी काळी व्हायला लागतात. तर तसं याने काहीच होत नाही आणि खूप दिवस या भांड्यांवरती असं काळसरपणा येत नाही. ही भांडी भांडी अशी ना अशी चकाकी राहतात. आता तुम्ही बघू शकता मी याला पूर्णपणे लेप लावून घेते आहे आणि हा जो काही आपण लेप लावतो याने आपल्या हाताला बिलकुल जळजळ होत नाही, इचिंग होत नाही. आपल्या नखामध्ये जे काळसरपणा जातो बाहेरची पावडर वापरल्यामुळे, तसं काहीही होत नाही. आणि इझिली आपण काय करतो, साय, बेसन किंवा कधी दही घेतो आणि त्याचा छान असा लेप आपल्या स्किनला लावतो, फेसला लावतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर तसाच काहीसा फेस आपल्याला याला लावून घ्यायचा आहे. आता हे लावल्यानंतर एका गोष्टीची काळजी घ्यायची. तुम्हाला जर घासायचं नसेल तर 2 ते 3 मिनिटं हे असं. आता बघा मी 2 ते 3 मिनिटं हे असंच ठेवते आहे. असं ठेवल्यामुळे आपले खूप जास्त परिश्रम वाचतात. आणि जर तुम्ही यामध्ये व्हिनेगरचं प्रमाण ॲप्रोप्रिएट घेतलं असेल, तर तुम्हाला हे असं टाकायची काहीही गरज नाही. माझ्याकडे लिंबू सुद्धा फार कमी होता आणि त्यातल्या त्यात काय होतं, तर व्हिनेगर सुद्धा नव्हता. आता पावसाळा लागल्यामुळे मी लिंब काही घरामध्ये ठेवत नाही. त्यामुळे मला थोडासा नाही का लिंबाचे इथे हे आला. पण मी तुम्हाला जसं सांगते, तुम्हाला प्रॉपर जसा करायचा आहे, माझ्यापेक्षा जबरदस्त रिझल्ट मिळेल. आता एकदम सॉफ्ट अशी घासणी घ्यायची आणि हे घासायचं. रिझल्ट तुम्ही बघू शकता. घासायच्या आधीच बघा किती क्लिअर हे निघालेलं आहे. म्हणजे बघा फक्त 2 मिनिट आपण रेस्ट केलं आणि हे किती सुंदर निघालंय. आता मी सगळी भांडी जी आहे अशाच पद्धतीने पूर्ण करून घेणार आहे. म्हणजे यावरती जे काही क्षारयुक्त पाण्याचे डाग वगैरे असतात ते सुद्धा अशी सॉफ्ट घासणी वापरल्यामुळे निघून जातात आणि आपल्या हाताने आपल्याला घासायची खरं तर गरज पडत नाही. आता सेम पद्धतीने मी सगळं करून घेणार आहे आणि मग तुमच्यासमोर मी रिझल्ट दाखवणार आहे. एकतर अशा पद्धतीने हाताने सुद्धा तुम्ही करू शकता. पण मी तुम्हाला एवढंच सांगेल, की तुम्ही जर घासणीने एकदम सॉफ्ट घासणीने केलं, तर मग कसं तुमच्या हाताला सुद्धा काही होत नाही आणि विशेष म्हणजे व्यवस्थितरित्या त्यावरती जर छोटे-छोटे पाण्याचे डाग असेल, तर ते डाग सुद्धा निघून जातात. तुमचं परिश्रम खूप कमी होतं. रिझल्ट मी तुम्हाला दाखवला, हाताने घासून दाखवला आणि या सॉफ्ट घासणीने घासून दाखवला. आता सगळं काही भांडे आपल्याला अशाच पद्धतीने घासायचे आहेत. तुम्ही जर मूर्त्या वगैरे तुम्हाला देवाच्या घासायच्या असेल, तर यामध्ये तुम्ही सिट्रिक ॲसिड नाही टाकलं तरी चालेल, लिंबाचा रस वापरू शकता. आता तुम्ही बघू शकता मी फक्त हे धुवून घेतलेले आहेत. लिटरली सांगते, इतकी जबरदस्त शाईन येते असं वाटते की आपण हे नवेच भांडे आणले की काय. आणि बिलकुल यावरती लवकर काळसरपणा येत नाही. धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून घेतल्यानंतर डिशवॉश लिक्विडने अजून एकदा धुवून घ्या आणि त्यानंतर पटकन कपड्याने पुसून घ्या, म्हणजे जेणेकरून पाण्याचे क्षारयुक्त पाण्याचे डाग त्यावरती होणार नाही. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. तुम्हाला जर असा रिझल्ट हवा असेल तर पूर्ण ही स्टेप फॉलो करा. मी जे सांगितलं ते करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. पण हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपले जे काही भांडे आहेत ते आतून बाहेरून सगळीकडून खूप छान प्रकारे स्वच्छ झालेले आहेत. सो तुम्ही सुद्धा तुमच्या घरातली तांब पितळीची भांडी अशाच पद्धतीने नक्की स्वच्छ करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही हा हॅक केला का आणि हा हॅक केल्यानंतर तुमचा किती टाइम वाचला. तर चला मंडळी, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.